नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 15,800 रुपये ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्या व्यतिरिक्त इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद भंडारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सुपर स्पेशालिस्ट या पदासाठी निघालेली आहे। त्यामध्ये कार्डिओलॉजीसाठी एक, नेफ्रोलॉजिस्टसाठी एक, पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्ससाठी एक, कार्डिओलॉजिस्ट किंवा मेडिसिनसाठी एक, अशा वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी एकूण 4 निघालेले आहेत। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे। DM कार्डिओलॉजी किंवा DM नेफ्रोलॉजी किंवा MCH पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स शिक्षण तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर स्पेशालिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी जी आहे त्या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामध्ये ऑब्स्ट्रेशियन एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर ॲनेस्थेसिस्ट या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। पेडियाट्रिक्ससाठी 1 वॅकन्सी आहे। रेडिओलॉजिस्टसाठी 3 वॅकन्सी आहे। फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। अशा एकूण 11 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी MBBS किंवा MDMS गायनेकोलॉजिस्ट किंवा DGO DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा MBBS MD अनेस्थेसिया DA DNB झालेलं असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा MBBS MD परेड DCH DNB झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा MBBS MD रेडिओलॉजी DMRD झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा MBBS MD मेडिसिन DNB झालेलं असेल तरी अर्ज तुम्ही करू शकता। 75,000 रुपये वेतन तुम्हाला मिळेल। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी 11 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठीची वॅकन्सी आहे। MBBS डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 60,000 रुपये वेतन मिळेल। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। NHM ऑफिस भंडारा या ठिकाणी जॉब लोकेशन असेल। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत तुमचं MPH MHA MBA इन हेल्थ यापैकी कुठली एक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये वेतन मिळेल। 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थसाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज आहेत। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, तुमचं MPH MHA MBA इन हेल्थमध्ये असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर डेंटल सर्जन पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत। BDS झालेलं असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल किंवा MDS झालेलं असेल विदाऊट एक्सपिरियन्स तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी BDS साठी असणं आवश्यक आहे। MDS साठी आवश्यक या ठिकाणी नसणार आहे। 30,000 रुपये वेतन दिलं जाईल। 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। मेडिकल ऑफिसर आयुष PG साठी या ठिकाणी आयुर्वेदिकसाठी 1 आणि युनानीसाठी 1 अशा 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। PG आयुष झालेलं असेल किंवा MD आयुर्वेदिक झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी PG आयुष झालेलं असेल आणि MD युनानी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव लागेल। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर फिजिओलॉजिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारासाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। MA फिजिओलॉजिस्ट झाले असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल तर 30,000 रुपये वेतन दिलं जाईल। 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष या पदासाठी एकूण 6 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। BAMS किंवा BUMS झालेलं असेल किंवा BAMS किंवा BAMS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 28,000 रुपये वेतन दिलं जाईल। 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे।
त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारासाठीची ही वॅकन्सी ठिकाणी आहे. डिग्री इन ऑडिओलॉजी असेल, म्हणजेच बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट तुम्ही असाल. 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 25,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारासाठीची ही वॅकन्सी ठिकाणी आहे. बॅचलर इन ऑप्टोमेट्रीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 28 वर्षापर्यंतची 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे स्टाफ नर्स या पदासाठी 3 वॅकन्सीच्या ठिकाणी निघालेल्या आहेत. GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी निघालेले आहे. ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल, फिजिओथेरपीमध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर TB सुपरवायझर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर काउन्सिलर या पदासाठी एक वॅकन्सी आहे. MSW तुमचं झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर अकाउंटंट पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. BCom झालेलं असेल, टॅली 9 झालेलं असेल, टायपिंग इंग्लिश झालेलं असेल आणि मराठी टायपिंगचा स्पीड 30 शब्द आणि इंग्रजी 40 असेल आणि MSc झालेलं असेल तर 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, टायपिंगचा स्पीड तुमचा इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट असेल. त्याचबरोबर MSc सर्टिफिकेट असेल तर 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्ससाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारासाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल स्टॅटिस्टिक्समध्ये तर 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंतच्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. 12वी सायन्स झालेलं असेल, सोबत डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं असेल किंवा IT मध्ये झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे टेक्निशियन म्हणजेच डेंटल टेक्निशियन DEIC साठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. 12वी सायन्स झालेलं असेल, डेंटल डिप्लोमा झालेला असेल, टेक्निकल कोर्स झालेला असेल, रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिलचं असेल तर 17,000 रुपये वेतन दिलं जाईल. 65 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर डेंटल असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारासाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे. 12वी सायन्स झालेलं असेल, डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स झालेला असेल, रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिल असेल, 15,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. फीस पेमेंट जे आहे अर्जासोबत राखीव आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांनी शुल्क रुपये 100 रुपये या ठिकाणी आणि भरायचे आहेत आणि खुल्या म्हणजेच मागास प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी भरायचे आहेत. या ठिकाणी अर्ज जे आहेत 21/2/2025 पासून सकाळी 10 ते 11 या दरम्यान तुमची नोंदणी या ठिकाणी जी आहे केली जाणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यासाठीचा अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. अर्ज जो आहे आपल्याला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या ॲड्रेसवरती या ठिकाणी पाठवायचे आहेत. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या नावाने तुम्हाला अर्ज जे आहे त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.